आज निवांत नाश्ता बनवायचा होता म्हणून पहिले उठून पाणीच प्यायले, कारण आज टिफिन नव्हता माझा. मग त्यानंतर मी इथे चहा ठेवून घेतला. आता आज टिफिन नाही म्हणून आज चहा पिते, नाहीतर असं तरी मला घाईघाईत चहा प्यायला लागतो. आता आपला चहा बनतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. तर इथे नाश्त्यासाठी मी थोड्याशा भाज्या काढते फ्रीजमधून, ते काढून घेते कारण आज चिला बनवायचं आहे मला बेसनचा, त्याकरिता. आणि फ्रीजमध्ये बघितलं ना तर हे थोड्या अशा भाज्या उरल्या आहेत, तर दुधी इतकाच होता, तर खराब होण्यापेक्षा त्याला यूज केलेलं बरं. मग इथे तोपर्यंत मी चहा पण पिऊन घेते. अजून योहान झोपलेलंच आहे, तर मी विचार केला की चहा पिऊन घेते, त्याच्या बाजूलाच बसते शांतपणे आणि मस्त चहा पिऊन घेते. तर जसं मी एक चहाचं सिप घ्यायला गेली तोपर्यंत बघा ह्याला काय माझा वास येतो की काय मला काय कळत नाही. असो, मग मी गेले किचनमध्ये आणि नाश्त्याची तयारी केली. तर इथे चिला बनवणार आहे म्हणून मी बाकीचे जे भाज्या होत्या त्या घेतल्या, सर्व छोट्या होत्या माझ्याजवळ, त्या सर्व यूज करायला लावल्यात मी. आणि कांदा टॅमॅटो तर कंपल्सरी घ्यावाच. आणि नंतर एक मिरची टाकली आणि मस्त बारीक करून घेतलं. हे चॉपर आहे ना माझं खूप काम सोपं करून ठेवतं खरंच. कधी बारीक अशा चिरायच्या असतात ना भाज्या, तेव्हा हे चॉपर यूज केलेलं मला अगदी उत्तम काम करून टाकतं. आणि मग इथे बेसन घेतलं मी आणि थोडासा रवा टाकला, अजवाईन, तीळ, मीठ, किसलेला दुधी आणि इथे चॉपरमध्ये ज्या भाज्या बारीक केलेल्या आहेत ते पण सर्व ॲड केल्या. त्यानंतर इथे थोडंसं जिरं टाकलं, हळद मसाला टाकला, तुम्हाला ॲड करायचं असेल तर करू शकतात. मग छान कोथिंबीर टाकली थोडीशी आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं बॅटर बनवून घ्यायचं. एकदम पातळ पण बनवायचं नाही आणि एकदम जाडसर पण नाही. आणि हो, ह्याचे चिला ना छान निघतात, म्हणजे कोणत्याही तव्यावर तुम्ही काढू शकतात. हे चिटकायचं काय प्रश्न येत नाही, ह्याला बेसन आहे ना म्हणून. आणि मस्त असे पातळ थोडे करून घ्यायचे. जाड का नको, कारण बेसन शिजायला मग थोडा वेळ लागतो, म्हणून त्या हिशोबाने तुम्ही पातळच बनवा. आणि मस्त टेस्टी लागतात खायला, म्हणजे असं पोट भरल्यासारखं होतं. आणि काही भाज्या पण नसतील ना तरी फक्त कांदा टॅमॅटो मिरची वगैरे ॲड करून तुम्ही केलं ना तरी पण होऊन जातं. घरात तर बेसन असतंच. मग इथे मी एक चटणी बनवते. तर पुदिना होता म्हणून मी चटणी बनवते, नाहीतर मी चटणी बनवणार नव्हते. आता भरपूर दिवस झाले होते, पुदिना आणला होता, मग तो खराब होण्यापेक्षा एक चटणी बनवलेली बरी. नाहीतर मला असे चिले ना दहीसोबत खायला ना जास्त आवडतात. पण आज चटणी बनवली तर चटणी पण मस्त झाली होती आणि चटणीसोबत पण खूप टेस्टी लागलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.